हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत आय मेकअप। चला तर मग सुरू करूया। मी इथे आय मेकअप करण्यासाठी आय मेकअप डमी घेतली आहे। सुरुवातीला मी पर्पल कलरचा शेड घेऊन क्रीज लाईन वरती आउटलाईन काढते। दोन्ही डोळ्यांवरती मी सेम आउटलाईन काढून घेते। आउटलाईन थोडीशी डार्क करते जेणेकरून माझा पर्पल कलर उठून दिसेल। आउटलाईन काढून झाल्यावरती मी फ्लफी ब्रश घेऊन फ्लफी ब्रशने आउटलाईन ब्लेंड करणार आहे। ब्लेंड करण्यासाठी मी लोटस कलरचा शेड घेतला आहे व ते वरच्या साइडने ब्लेंड करत चालले। दोन्ही डोळ्यांवरती मी सेम ब्लेंड करत राहणार आहे जेणेकरून माझा कलर व्यवस्थित मर्ज होईल। ब्लेंड करून झाल्यानंतर मी इथे सिल्वर कलरचं प्रेस शिमर घेतला आहे। हे प्रेस शिमर मी डोळ्यांच्या इनर कॉर्नर ते मिडल पर्यंत अप्लाय करणार आहे। सिल्वर कलरचं शिमर प्रेस करून झाल्यानंतर मी दोन्ही डोळ्यांवरती देखील सेम शिमर लावून घेणार आहे। इथे मी पिगमेंट जास्त दिसण्यासाठी बोटांचा वापर करत आहे जेणेकरून माझं पिगमेंट जास्त उठून दिसेल। त्यानंतर मी मिडल पासून आउटर कॉर्नर पर्यंत पर्पल कलरचं शिमर यूज करतेय। शिमर मी दोन्ही साइडला यूज करून घेतेय। दोन्ही साइडला पर्पल कलरचं शिमर लावल्यानंतर मी इथे पुन्हा बोटांचा वापर करणार आहे जेणेकरून माझं पिगमेंट जास्त उठून दिसेल। ब्रशने इतकं पिगमेंट दिसत नाही त्यासाठी बोटांचा वापर करायचा आहे। सिल्वर कलर व पर्पल कलर मर्ज होण्यासाठी मी इथे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतेय जेणेकरून एक लाईन दिसून येणार नाही। दोन्ही कलर मर्ज झाल्यानंतर मी आता लायनर लावते। लायनर मी विंग्स लायनर लावतेय जेणेकरून माझा डोळा उठून दिसेल। आणखीन लायनर माझं लावून झालेला आहे। त्यानंतर मी आता हा आय मेकअप लुक कंप्लीट दिसण्यासाठी आयलॅशेस लावून घेतेय। इथे मी दुसऱ्या साइडला आयलॅश लावून घेतलेली आहे। हा माझा आय मेकअप लुक आता कंप्लीट झालेला आहे। हा आय मेकअप माझा क्रिएट करून झाला आहे। आय मेकअप तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि हा आय मेकअप तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।